नमस्कार, मी जगदीश देशमुख. जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या जनता रिपोर्टरमध्ये आपण धुळ्यामध्ये धरणांमध्ये मुबलक पाणी असूनही पाणी टंचाई सध्या का आहे आणि पुढच्या 2 महिन्यात ही पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची का शक्यता आहे आणि हिंगोलीमध्ये गटाराचं घाण पाणी हे रस्त्यावर आले, त्यामुळे नागरिकांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत, या दोन्ही बातम्या आपल्याला सविस्तर समजून घ्यायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या जनता रिपोर्टरला. सुरुवातीला बातमी पाहूया धुळ्यातून. धुळ्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे, तरी सुद्धा पाणी टंचाईच्या झळा या इथल्या नागरिकांना बसतायत. जिल्ह्यातील 187 गावांसह 142 वाड्यांना पाणी टंचाईची झळ जाणवतीये. प्रशासनाकडून उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले गेलंय. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस झालेला असला तरी जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आलाय. जिल्ह्यातील 187 गावांसह 142 वाड्या वस्त्यांना यंदा पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगानं ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं नियोजन सुरू केलंय. 2,13,00,000चा टंचाई आराखडा तयार केलाय. सध्या स्थिती जिल्ह्यातील धरणांमध्ये 71% जलसाठा आहे. मात्र जलसाठा असला तरी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी 2-2, 3-3 दिवसानंतर पाणी पुरवठा होतोय. जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 34 अंशांवर गेला असून मार्च अखेर ग्रामीण भागातील 329 गावांना टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान ज्या गावांमध्ये पाणी टंचाई भासेल अशा गावांनी प्रस्ताव सादर केल्यास तत्काळ मंजुरी देण्यात येईल, असं पाणी पुरवठा विभागानं स्पष्ट केलंय. तर आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी इथला आढावा घेतलाय, तो पाहूयात. धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे यंदा नदी नाल्यांसह जे धरणं होते हे फुल भरले होते. त्यामुळे शहराला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा संकट हे येणार नाही. मात्र असं असलं तरी जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई म्हणून यावेळी देखील प्रशासन अलर्ट मोडवरती झालेलं आहे. जिल्ह्यातील 2,10,13,00,000 रुपयाचा टंचाई आराखडा शासनाने हा सादर केलेला आहे. त्यामुळे आता एकूण जिल्ह्याभरातील 187 गावे आणि 142 वाडे यामध्ये पाणी टंचाई निर्माणाची संभाव्य व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे पाण्याचे संकट हे जिल्ह्यातील नागरिकांवरती येऊ नये, शेतकऱ्यांवरती येऊ नये, यामुळे प्रशासनाने आता कृत्रिम आराखडा जो आहे तो तयार करून हा शासनाला सादर करण्यात आलेला आहे. तसेच महापालिका प्रशासनाकडून जे नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांनी देखील संभाव्य पाणी टंचाई शहराला कुठल्याही प्रकारचे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी प्रशासनाची बैठकींचे आयोजन करण्यात आल्याने यावेळेस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील यावेळेस सूचना देण्यात आली की धुळेकर नागरिकांना कुठल्याही पाण्यासाठी वणवण भटकू नये यासाठी आपण उपाययोजना तयार करायला. आता सध्या तरी धुळे शहरातील नागरिकांना हा 3 दिवसात तर काही भागात 4 दिवसात पाणी पुरवठा केला जातोय. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पाणी पुरवठ्यावरती नागरिकांना भटकंती होऊ नये आणि जिल्ह्यातील देखील जिल्हावासियांना कुठल्याही प्रकारचे पाण्यावाचून भटकंती होऊ नये असं प्रशासनाच्या वतीने देखील आता संभाव्य पाणी टंचाईवरती सर्व तयारी ही पूर्ण झालेली आहे. तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे. तर धुळे शहर पालिका हद्दीमध्ये देखील नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांनी देखील संभाव्य पाणी टंचाई संदर्भात पालिका प्रशासनाची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये उन्हाळ्यामध्ये धुळेकर नागरिकांना कुठल्याही प्रकारची पाणी टंचाई भासणार नाही, पाण्यासाठी भटकंती अथवा पाणी टंचाईला सामोरं जाऊ नये या संदर्भात निर्देश दिलेले आहेत. तर शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाले यांनी देखील धुळे जिल्ह्यातील नागरिकांना कुठल्याही प्रकारची पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी प्रशासनानं काळजी घ्यावी असं म्हटलंय. धुळे शहर में पानी के लिए हमने किस तरह हमारी धुलिया की जनता को पानी नियमित समय पर मिले, इसलिए हमने 2 दिन पहले हमारे आमदार साहब, धर्म योद्धा अनूप भैया, उसी तरह हमारे आयुक्त साहब और जो पानी पुरवठा के इंजीनियर है नवनीत, इन्हें सभी को बुला के हमने मीटिंग किया. और मीटिंग में किस तरह से हमारे जो अभी कुछ ही दिनों में गर्मियों का जो सीजन अभी चालू होने वाला है उसमें हमारी धुळे शहर की जनता को पानी की कमी किसी भी तरह से ना पड़े, इसलिए हमने मीटिंग का आयोजन किया था. और वहां पर यह बताया गया कि भाई अपने धुलिया शहर में अक्कलपाड़ा धरण, तापी नदी, डेडर गांव, नकाना तालाब, यहाँ पर
पानी बहुत ज्यादा मात्रा में उपलब्ध है और किसी भी तरह से हमारी शहर की जनता को पानी की कमी नहीं पड़ने देंगे। नियमित प्रकार से उन्हें पानी मिलेगा, यह सिद्ध हुआ और हम पूरी कोशिश करेंगे कि हमारी धुलिया शहर की जनता को बराबर समय पर पानी मिले। जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने पाण्याबद्दल उपाययोजना करण्यासंदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी निवेदन करतो की धुळे जिल्ह्यामध्ये पाण्याचं स्रोत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आपल्या धुळे जिल्ह्यातून तापी 12ही माही त्या ठिकाणी फुल असते। अक्कलपाड्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, डेडरगाव तलावामध्ये आहे, नकान्या तलावामध्ये आहे आणि त्याच्यानंतर आपला हरण्यामाळ तलावामध्ये आहे। म्हणजे धुळे शहराला पाणी पुरवठा करणारे जे आपले जलस्रोत असतील, तलाव असेल, नदी असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे। परंतु या धुळे महानगरामध्ये 3-3 दिवस 4-4 दिवस नागरिकांना पाणी मिळत नाही आणि पुढे अजून 2 महिन्यानंतर तुमचा मे महिना आहे आणि मे महिन्यामध्ये पाण्याची टंचाई ही धुळे शहरामध्ये त्या ठिकाणी जाणवू शकते। म्हणून महानगरपालिका असेल किंवा जिल्ह्यातलं प्रशासन असेल, या प्रशासनाच्या वतीने उपाययोजना या ठिकाणी केल्या पाहिजे की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही। यासाठी नियोजन हे करणं अत्यंत गरजेचं आहे। तर या समस्येवर प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे तेही पाहूयात। या विभागामार्फत टंचाई आराखडा 2025-26 तयार करण्यात आलेला आहे। यावर्षी पर्जन्यमान चांगले प्रमाणात झाले असल्याने पाण्याची पातळी वाढलेली आहे, त्यामुळे नागरिकांना टंचाईचा सामना करण्याची आवश्यकता भासणार नाही। तरी देखील प्रशासन सज्ज असून 2025-26 टंचाई कृती आराखडा आपण तयार केलेला आहे। यामध्ये 187 गावे व 142 वाड्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। अपेक्षित खर्च 210,13 हा इतका ठेवलेला आहे। तरी देखील टंचाई भासल्यास आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल। तर याच सर्व विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत जल अभ्यासक संजय झेंडेजी जोडले। संजयजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। धरणांमध्ये मुबलक पाणी आहे तरी सुद्धा धुळे शहरामध्ये आणि ग्रामीण भागात सुद्धा 3-3, 4-4 दिवसानंतर पाणी पुरवठा होतोय, नेमकं नियोजनामध्ये कुठे चूक होतीये? अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण ही चर्चा घडवून आणता आहात। यात खूपच राज्याच्या दृष्टीने आणि जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 4 वर्षापासून सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त पाऊस होतोय, परंतु तरी देखील पाणी टंचाईची झळ काही गावांना कमी झालेली नाही। किंबहुना गेल्या 25 वर्षाच्या जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यमानावर जर दृष्टी टाकली तर सुमारे 15 वर्ष 25 वर्षांपैकी दुष्काळ सदृश स्थिती होती बर का। आणि तरी देखील इथे दरवर्षी ही गावांची संख्या बदलत नाही। दरवर्षी आता 2012चा एक लेख मी लिहिलेला काढला, त्या वर्षी सुद्धा 115 गावांमध्ये पाणी टंचाईची उपाययोजना करण्याचं जिल्हा प्रशासनाने ठरवलं होतं। ह्या प्रकारचे तात्पुरता योजनांचे आराखडे तयार करणं आणि त्याच्यासाठी निधीची तरतूद करणं आणि त्या आपल्या गावांची संख्या वाढवणं आणि त्या प्रस्तावामध्ये घुसवणं हे पुढाऱ्यांचं आणि प्रशासनाचं दरवर्षाचं काम झालेलं आहे। त्यामुळे दुर्दैवाने असं म्हणावं लागेल, दुष्काळ आवडे या मंडळींना आणि ही परिस्थिती वर्षानुवर्ष कायम राहिलेली आहे। जिल्ह्यामध्ये आपण म्हणतात तसं पाणी साठवण बंधाऱ्यांमध्ये, जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे। त्यासाठी काही योजना पाटबंधारे विभागाकडे सादर करण्यात आलेल्या आहेत। त्या अक्षरशः 1.5 कोटी 2 कोटी रुपयांच्या योजना आहेत। म्हणजे एका धरणातून दुसऱ्या धरणामध्ये पाणी शिफ्ट करणं, कालवे तयार करणं आणि वेगवेगळ्या छोट्या छोट्या नदी नाले कोरून ते पाणी इतरत्र वळवणं, अशा ह्या सुमारे 15 योजना तयार आहेत। परंतु त्या योजना अंमलात आणण्यामध्ये कोणालाही स्वारस्य नाही। या दरवर्षी तात्पुरता योजना तयार करायच्या, त्यासाठी एक टामटूम योजना अंमलात आणायच्या आणि ती गावं तशीच ठेवायची, हा आवडता उद्योग जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांचा आहे। दुर्दैवाने जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिकांमध्ये सत्ता परिवर्तन झालं, परंतु या योजनांच्या माध्यमातून निधीचं सिंचन करणं आणि स्वतःचे बंगले बांधणं हे कमी झालेलं नाही, ती प्रवृत्ती कमी झालेली नाही, हे दुर्दैवाने या निमित्ताने म्हणावं लागेल। जी, मात्र संजयजी, आपण धुळ्यातील हा एक प्रातिनिधिक विषय घेतलेला आहे, मात्र राज्यभरात ठिकठिकाणी आपल्याला असंच बघायला मिळतं की धरण उशाला असतं मात्र कोरड तिथल्या नागरिकांच्या घशाला असते। नियोजन करताना चूक होते, का केली जाते हे आपल्याला माहिती आहे। यावर उपाय म्हणून सर्वसामान्यांनी आता आवाज उठवण्याची गरज वाटत नाहीये?
नाही, जनता तर जागृत झालीच पाहिजे, हम्म. परंतु हे आपल्याला जाग केव्हा येते? मार्च एप्रिल मे मध्ये येते की पाणी हो टंचाईची. हो. परंतु पावसाळ्याच्या आधी जो मे महिना आहे त्यावेळेस जर ह्या साठवण बंधाऱ्यांमधला धरणांमधला जर गाळ काढण्याचा उपक्रम हम्म. जनसहभागातनं लोकसहभागातनं जर राबवला दरवर्षी, हम्म. त्यातली हे जे पाणी दिसतं ना, हे मुळात एकूण सिंचन क्षमतेपेक्षा कमी दिसतं, हो. बरं का, कमी असतं. हम्म. कारण त्याच्यात गाळ साचलेला आहे. बरोबर. आणि दुसरं जे काही कालवे आहेत वेगवेगळ्या या धरणाच्या साठलेल्या पाण्याचा पुरवठा करणारे, त्यामध्ये सुद्धा झाडं उगवलेली आहेत, ते मेंटेन नाही आहेत, त्यामुळे ते पाणी शेतांपर्यंत पोहोचत नाही. हम्म. धुळे जिल्ह्याची तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. जी प्रमुख तापी नदी आहे हम्म. त्याच्यामध्ये वर्षभर जलसाठा असतो, परंतु तुम्ही म्हणतात तसं धरण उशाशी आणि उपाशी तसं हे पाणी शेतांपर्यंत गेलंच नाहीये, कारण त्यासाठीच्या उपसा जलसिंचन योजना अंमलात आल्याच नाही. बरं. आणि या निमित्ताने आपल्या चॅनलला मी धन्यवाद देऊ इच्छितो की एक महत्वाच्या प्रश्नाकडे आपण जर लक्ष वेधलं. आपल्याला माहित असेल तापी आणि नर्मदा या दोन नद्या महाराष्ट्रातनं वाहतात. हम्म. त्या आंतरराज्यीय नद्या आहेत. तापी नदीमध्ये 191 टीएमसी पाणी आहे महाराष्ट्राच्या वाट्याचं, हम्म. आणि नर्मदा नदीमध्ये 11 टीएमसी पाणी आहे. हे सर्व पाणी वर्षानुवर्ष गुजरात वापरतंय. बरं. त्यासाठी आपण काही उपाययोजना केलेल्या नाहीत. ही सर्व परिस्थिती कधी बदलेल असा आमच्या जिल्हावासियांचा प्रश्न आहे. जी. संजयजी, मात्र नेमकं घोडं कुठं पेंड खाते मग? पुढे कसं आहे माहिती का सर, हम्म. हा जो भाग आहे ना आमच्या धुळे जिल्ह्याचा, उत्तर महाराष्ट्राचा, हा अतिशय दुर्लक्षित आहे. हम्म. नेतृत्वाचा अभाव, राज्याच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या नेत्यांची कमतरता या भागाला वर्षानुवर्ष जाणवलेली आहे. हम्म. पश्चिम महाराष्ट्रात आपण बघाल, अनेक बलंड मोठे नेते झाले, त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं, त्यांच्या त्यांच्या विभागापुरता योजना अंमलात आणल्या. एवढं पाणी उपलब्ध असताना इथे एकही अशी ठोस मोठी योजना झालेली नाही. हम्म. मुळामध्ये नेतृत्वाचा अभाव हा हे आमचं दुखणं आहे, हे आमचं शल्य आहे. बरं. तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो सर. द्या. आपल्याला शिरपूर पॅटर्न माहित असेल. शिरपूर हा धुळे जिल्ह्यातला एक तालुका आहे. त्या ठिकाणी स्थानिक नेते जे आहेत अमरीश पटेल हम्म. यांनी ह्या सातपुड्यातनं ज्या नद्या आणि नाले वाहतात हम्म. ते ठिकठिकाणी अडवले, नाले खोल केले, ते पाणी जमिनीमध्ये भूगर्भामध्ये मुरवलं, हम्म. आणि आज 400-450 बंधाऱ्यांच्या निमित्ताने त्या भागातला दुष्काळ दूर झाला आहे. हम्म. तिथे दुष्काळ कधी पडत नाही. आधीच्या पावसाळ्याच्या पाण्याची भेट पुढच्या पावसाळ्याच्या पाण्याशी होते. असे प्रयोग जर उर्वरित तालुक्यांमध्ये राबवले, कारण धुळे जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांपैकी 3 तालुके हे सतत अवर्षणग्रस्त या श्रेणीमध्ये येतात. हम्म. 520 गावांपैकी 419 गावे ही कायम दुष्काळग्रस्त आहेत. म्हणजे एकूण 75% भूभाग हा दुष्काळी छायेत आहे. तर जी. आतापर्यंत नेतृत्वाच्या अभावामुळे इकडे लक्ष दिले गेलेलं नाही. जी. संजयजी, तुमचा या विषयावर प्रचंड अभ्यास आहे, तुम्ही या विषयावर अनेक वेळा लेख सुद्धा लिहिलेला आहे. तुमच्या मते या पाणी टंचाईतून जर धुळेवासियांना सोडवायचं असेल, ही समस्या संपवायची असेल, तर नेमकं काय उपाययोजना करायला हवी आहे? कोणकोणते उपाय तुम्हाला दिसत आहेत? सर, मी आता 1 मिनिट फक्त मी तुम्हाला एक वाचून दाखवतो. बरं. आता सोपी योजना आहे. हम्म. 11-12 कोटी, 2 कोटी, 3 कोटीच्या या योजना आहेत. सर, पांझरा खोऱ्याची जी विभागणी ना 4 टप्प्यांमध्ये करण्यात आलेली आहे. हम्म. त्याच्यामध्ये प्रकाशा बॅरेज मधलं पाणी उचलून मालनगाव प्रकल्पात टाकणे, सारंगखेडा बॅरेज मधलं पाणी अक्कलपाडा धरणाच्या क्षेत्रात टाकणे, बोरी नदीचं पाणी पांझरा खोऱ्यामध्ये वळवणे, बुराई नदीवर आखाडे फोपादे गावाजवळ एक बंधारा बांधून ते पाणी जवळच्या परिसरामध्ये वळवणे, हम्म. बुराई नदीवरच बुराई आणि अमरावती नदीतलं पाणी वळवण्याच्या अशा वेगवेगळ्या योजना आहेत. अशा सुमारे 15 आंतरखोरे हम्म. जलस्थलांतराच्या योजना आहेत. त्या अंमलात आणण्यात कोणाचाही रस नाही. जनमताचा रेटा तयार झाला. विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी याच्यासाठी एकदा आंदोलन उभारलं. जलनायक जर याच्यातून निर्माण झाले तर धुळे जिल्हा सुजलाम सुफलाम होईल. आणि राज्यातल्या इतर भागात सुद्धा हीच परिस्थिती आहे. हम्म. संजयजी, म्हणजे धुळ्यामध्ये पाणी खूप आहे, धरणांमध्ये पाणी आहे, मात्र त्याचं नियोजन होत नाहीये, त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसतोय. शेतीच्या बाबत सुद्धा अनेक अडचणी असतील धुळ्यामध्ये. हो, नक्की. पाणी हे सर्व विकासाचं एक मुख्य साधन आहे, मुख्य घटक आहे. आणि समोर पाणी दिसतंय आणि ते शेतापर्यंत येत नाही. ही दुर्दैवी परिस्थिती राज्यात जगात कुठेच नसेल, ती धुळे जिल्ह्यामध्ये आहे. जी. यावर उपाय जर प्रशासनाकडून होत नसेल तर मग आता जनतेनंच यासाठी पुढाकार घेणं गरजेचं वाटतंय?
जनतेने विरोधी पक्ष काय करतायत, जे विरोधी पक्षात आहेत मंडळी, ते सुद्धा सत्ताधारी पक्षांच्या पालखीमध्ये सहभागी झालेले दिसतात. अभ्यास करून अनेक योजनांचा पाठपुरावा करावा लागेल, त्यासाठी आंदोलन उभारावं लागेल, मीडियाचा सहभाग लागेल, परंतु कोणालाही या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवण्याची आवश्यकता भासत नाही. धार्मिक गोष्टी किंवा जनताच्या मनात स्फोट होईल, भडकवल्या जातील अशा बाबींवर फोकस करण्यात आणि त्यात मिळणाऱ्या प्रसिद्धीमध्ये सहभागी होण्यात आणि त्याच्यात आनंद मिळवण्यामध्ये ही मंडळी जास्त विशेष प्राधान्य देतात. असे जे मूलभूत प्रश्न आहेत हे सोडवण्यामध्ये कोणाला रस नसतो. शेवटी जनतेतनं आवाज उठवला गेला पाहिजे आणि ते काम आपल्या माध्यम क्षेत्रातनच होईल अशी मला खात्री वाटायला लागलेली आहे. जी, मात्र संजयजी, एकीकडे सत्ताधारी लक्ष देत नाहीत, विरोधक लक्ष देत नाहीत, त्यामुळे जनतेनं समोर यायला हवंय. मात्र जनतेची सुद्धा यासाठी मानसिकता करणं गरजेचं आहे. यासाठी कुणीतरी जलनायक समोर यायला हवाय, कारण पाणी हा अत्यंत महत्वाचा विषय जीवनातला. प्रश्न बरोबर आहे आणि तो जलनायक घडवण्याचं काम मीडियाला करावं लागणार आहे असं मला या निमित्ताने नमूद करावंसं वाटतंय. ठीक आहे संजयजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ काढून या संदर्भात भाष्य केलं, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. तर या समस्येवर आपलं लक्ष असेल. धुळे जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई होऊ नये यासाठी आपणही प्रशासनाकडे पाठपुरावा करत राहू. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी पाठपुरावा करत राहील.